झाला आहे पलटी. फायनली होतंय दर्शन. एवढ्या दिवसात 2 वर्षाची तपस्या. गाडी चालवून सांगतो आधी सांगायला. हाय 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 सगळ्यात लेट आले. हाय 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 हाय. सगळ्यात लेट आले आणि व्लॉग बनवायला लागले सगळ्यात. वेलकम टू न्यू व्लॉग. फायनली गोइंग टू उज्जैन. फायनली उज्जैनला चाललोय. तेवढंच का नाही झाला आहे पलटी. सकाळ सकाळी हे काजवरकर बाबू लय थंडी आहे. सात आणि लय लेट झाला. लई ट्रॅव्हल्सने आलोय. सगळ्यात मोठी चुकी काय माहिती ही ट्रॅव्हल्स आम्हाला लेट आणले. काय काय कळणार. लई लेट झालाय. अजून पोचलो नाही. अजून पोचायला 4 तास आहे. अजून पोचल्यानंतर परत आम्हाला इंदोरमधनं उज्जैनला जायचं आहे. राजस्थान आईला नाही कुठं अजून महाराष्ट्रात जायचं नाही. तुझ्या बॉर्डर क्रॉस केली आपण. मला मेसेज आला मध्य प्रदेश गुड मॉर्निंग फ्रॉम मध्य प्रदेश. मध्येच उतरवलंय. आता इथून कनेक्टिंग बस आहे यांची. इथून उज्जैनला जायला यांच्या ऑफिसला. आमचं स्वागत उज्जैनमध्ये. रिक्षा घेतली. हॉटेल कशी आले रिक्षा. चला हॉटेल घ्यायला. हे हॉटेल आसरा सोयीत आहे हॉटेल. आम्ही आमच्या रूम मध्ये पोचलो आहे. असं तऱ्हेने सगळा रूमची नासधूस आल्या पहिल्यांदा. दरवेळेच असतं आपलं. हा इथं हे मासे आमचे. ह्याला पहिल्याला आंघोळीला पाठवायचं आहे रूम मधनं. असं काय BK जिम आहे इथं आमच्या रूमच्या समोर. रूम मस्त आहे. बजेटच्या ह्याच्यात जर तुम्हाला रूम पाहिजे तर मस्त आहे. 2200 मध्ये आम्ही ही रूम घेतली 4 पर्सन साठी. आणि त्याच्या शेजारची 2500 मध्ये 5 पर्सन साठी रूम घेतली. सो मस्त आहे रूम 1 डे साठी. यू कॅन ऑल्सो विजिट इन दिस हॉटेल. नाम काय? आसरा हॉटेल. हॉटेल आसरा. हो इथं रेट आहे. हे एक आणि हे एक काय कधी सोडत नाही. महापाटला रडू येतात माझ्यासोबत. शेवटी बळबळ रडू येतात पाठीमागे. चल मला घेऊन चल. आणायला लागते काय करणार. आपलीच शेवटी थोडी लोकांची आपलीच. धोती दिसते का? धोती दाखव. धोती दाखव. बघा धोती. How is my look today? जबर का? मस्त दिसते. मस्त एक नंबर. कसं दिसते? हे कसं दिसते? हे कसं दिसते? सो आता आलू के आता इकडे ट्रान्झिशन व्हिडिओ टाकू मस्त पैकी. बाकीच्यांनी घातले असतील कपडे मस्त. हिरो असंच येणार रे तो. असंच चल. 1 नंबर दिसतोय. नाद 1 नंबर. तू काय तू बिना कपड्याचा चल. तुझ्याकडे मला बघते लोकल बघितलं पाहिजे असं मला वाटते. लोकांना कळलं पाहिजे तू कसा आहे मुळात. कसा आहे तू. तर अशा तऱ्हेने आम्ही उज्जैन अख्खं फिरून आलो. रोड बिर्ला हॉस्पिटल बघितलं आम्ही. हा मंदिर सोडून सगळं बघितलं उज्जैनचं. आता थकलो तर हॉटेलमध्ये आलो जेवायला. भुका लागल्या आता. जेवायचं आता. ठीक आहे जेवा.
अरे अशा तऱ्हेने जेवण वगैरे झालंय आता जाणार आहे दर्शन करायला. वाजलेत 4 साडेचार 5 वाजता आले. आता आम्हाला 5 वाजता दर्शन करायला झालं. आता रात्री 12 पर्यंत उज्जैन फिरायचं आहे. त्याच्यानंतर मग उद्या सकाळी 7 वाजता ओंकारेश्वरला जायचं आहे. ओंकारेश्वर दिवसभर फिरायचं आहे आणि रात्रीच्याला बस आहे आमची 7 वाजता. म्हणजे रेस्ट काय नाही, नुसतं बोंबलत फिरायचं आहे. तेवढं राहिलं काही वेगळं काहीच नाहीये. प्लॅनिंग तर तुम्हाला माहितीच आहे. मागचा तर ब्लॉग नुसतं पहिला मुंबई नाशिक हरिहर वॉकर नुसतं फिरायचं. कुठं कुठं काही ताळमेळ नाही. असंच आहे. हा काजल आहे. पहिल्यांदा कधी बघितलं नसेल, पहिल्यांदा बघताय तुम्ही ब्लॉग मध्ये. चालो कुठे आहे तो? मग काय तू का मग साईड ऍक्टर नाही. मागाशीच तुला कधी इन केलंय आपण? सकाळी कुठं गाडीत इंट्रोड्यूस नाही का केलं तुला मी? मग काय लय भारी दिसत होती तू येडे. मस्त पैकी लास्ट टाइम सारखं तसंच रिक्षात बसलोय. आता इथनं जायचं. तिकडे एक भरलेली इथं आहे. इथं ह्याच्या सगळी पोरं आहेत. तिकडे सगळे पोरं आहेत. जय हो. चलो आता उज्जैन दाखवतो तुम्हाला. सबसे पहले बाय. मत हो जाना. अरे नहीं भैया आप काय मत जाना. आप वही पे रुको. सो आता आम्ही चाललोय रामघाट वरती शिप्रा आरती बघायला. शिप्रा आरती होती थी ना भैया? शिप्रा आरती रहती है ना रामघाट पे? हाँ रामघाट पे शिप्रा की आरती है. राम जी आए हुए थे उस समय वनवास के लिए, जब से रामघाट नाम पड़ा है. त्याच्यानंतर मारुतीची गादा दिसते का? गादा रायडिंग फुल रायडिंग. चाललोय आता रामघाटवर. झाली. आता आम्ही रामघाटला शिप्रा आरती करून आलो. त्याच्यानंतर आता जायचं आहे कालभैरवचं दर्शन करायला. सो ते कारण की पहिलं तर ते मंदिर पण लवकर होणार आहे. 9 वाजता बंद होतं मंदिर. सो त्यामुळं ते पहिलं करायचं. ते झालं की महाकालचं दर्शन करायला जायचं. असं आहे आता नियोजनानुसार जर झालं तर एक नंबर काम नाही. तर मग काहीतरी प्लॅनमध्ये का चेंजेस करायला लागणार असं करायला. दिसतोयस तू क्लिअर दिसतोय आज. आता लाईनीला लागलोय तशी लाईन कमी आहे. आता इथनं लाईन चालू होती आणि आरती चालू होणार आहे थोड्या वेळात. त्याच्यात आम्हाला तर आपल्याला खूप चांगली गोष्ट आहे. खूप आरती भेटते का? इथून लाईन चालू होती. तशी गर्दी कमी आहे. आम्ही येणार आहे म्हणून. आम्ही येणार VIP. मंदिराचं इथं पोहोचणार आहे. एंट्रन्सला ट्राय करा. मंदिरात एंट्री केला. सेल्फीला चमकायला कसं आहे. मंदिरात आता एंट्रन्स केलाय. काय म्हणते
कसं वाटलं दर्शन करून? बस हे झालंय दर्शन. आता इथनं महाकालला जायचंय. काल भैरवचं झालं आणि चांगलं व्यवस्थित दर्शन झालं. एकदम गर्दी नव्हती, काय नाही, एकदम VIP टाईप दर्शन झालंय. आता काल भैरवचं झालंय, महाकालला जायचंय. आता आहे बरोबर महाकालच्या इकडं सरळ महाकालला जायचंय. आता काहीतरी म्हणजे पूर्ण अशी बाजार भरलाय का ते कुठं जायचंय. हे मस्त आहे इथलं. आता फायनली होतंय दर्शन. एवढ्या दिवसात 2 वर्षाची तपस्या त्यानंतर होतंय दर्शन. घेऊन ठेवायची शॉर्ट्स. सो एंट्री होती मुख्य प्रवेश द्वारातून. हे असं आहे मुख्य प्रवेशद्वार. मोबाईल जाना हे अगं अशी काय लाईन आहे, सगळी पळायला लागल्यात आता पाटापाटा, कारण गेट बंद होणार आहे 9:30ला. अरे महादेव. सो हे मंदिर आहे. एंट्री आता जाम. तुमचं पण दर्शन झालं की नाही आमचं? किती व्यवस्थित एकदम मूर्ती अशी खटाखट मूर्ती. आणि हे पिंडीवरची फुलं आहेत, ती पण आम्हाला भेटली. सो एवढ्या वर्ष आम्ही आलो नाही इथं आणि आमचं निघलेला प्लॅन कॅन्सल झाला. सो ह्यासाठीच झाला की आमचं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. लास्ट टाइम प्लॅन कॅन्सल झाला, बट ह्या वेळेस एकदम परफेक्ट झालं. नियोजन एकदम परफेक्ट झालं. हो आता मंदिर तुम्हाला मस्तपैकी दाखवलंय. आता आम्ही जाणार आहे. आता झालेला आहे मंदिर. आता बंद झालंय. आता म्हणजे सगळ्यांना आतली आत आहे आणि बाहेरच्यांना बाहेर ढकलतात ते. सो आता हरसिद्धी माताचं दर्शन जर करायचं झालं तर जाईन, नाहीतर मग डायरेक्ट रूमवर आणि जाईन जेवायचं आणि झोपायचं. उद्या सकाळी ओंकारेश्वरला जायचं. आपल्याला काय बघायचं दुसरं. कसला आंदूक दिसतंय वाईट अँगल. आता आलो हॉटेलमध्ये जेवायला. जेवतो बापू, मी भेटतो तुम्हाला. बापू की कुटिया, बापू की कुटियामध्ये